तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम काय दिला आहे, फाइंड dy बाय dx आणि दिलेले फंक्शन y इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ x रेज टू 3 मायनस 3x इंटू लॉग x. ठीक आहे, हे काय दिलं आहे आपल्याला, फंक्शन दिलं आहे आणि आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x आणि dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे. मग इथं लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग इथं येणार आहे डिफरन्शिएट केल्यानंतर ना बघा, डिफरन्शिएट करताना इकडं डी बाय dx ने मल्टिप्लाय करायचं. बघा डी बाय dx इंटू y आणि इथं पण डी बाय dx इंटू हे फंक्शन काय आहे, x रेज टू 3 मायनस 3x इंटू लॉग x. मग बघा आता दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, काय दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग मल्टिप्लिकेशन असेल तर कुठला रूल यूज करायचा, प्रोडक्ट रूल काय आहे, डी बाय dx ऑफ u इंटू v. u इंटू v जर असेल तर u इंटू डी बाय dx ऑफ v प्लस v इंटू डी बाय dx ऑफ u. या रूलनुसार बघा u म्हणजे काय, बघा इथं लिहितो u इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये x रेज टू 3 मायनस 3x आहे आणि v म्हणजे काय, लॉग x आहे. ठीक आहे, मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. मग एक्सपान्शन केलं काय येईल, dy बाय dx इज इक्वल्स टू, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता फर्स्ट फंक्शन तसं लिहायचं, मग x रेज टू 3 मायनस 3x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, मग डी बाय dx ऑफ u काय इथं लॉग x आहे. ठीक आहे, प्लस आता लॉग x तसाच आणि डी बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार आहे x रेज टू 3 मायनस 3x. ठीक आहे, मग आता याच्यानुसार इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू x रेज टू 3 मायनस 3x इंटू आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, लॉग एक्सचा येतो 1/x. ठीक आहे, प्लस तुम्ही म्हणजे 1/x कसं आलं, फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा, डी बाय dx ऑफ लॉग x इक्वल्स टू 1/x. ठीक आहे, आणि प्लस आता हा लॉग x तसाच इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ काय इथं x रेज टू 3 मायनस 3x आहे. मग इथं प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्याला, मग इथं काय करायचं, ब्रॅकेट घ्यायचं आणि डी बाय dx ऑफ x रेज टू 3 मायनस, आता हा 3 कॉन्स्टंट म्हणून 3 तर मल्टिप्लाय होईल, डी बाय dx ऑफ x आणि ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, मग इथं राहिलं dy बाय dx इक्वल्स टू x रेज टू 3 मायनस 3x, आता हा अपॉन x झाला. ठीक आहे, सपोज प्लस इथे येणार नाही लॉग x ब्रॅकेटमध्ये बघा, आता x रेज टू 3 दिलेलं आहे म्हणजे तो कोणता फॉर्म्युला आपला होईल, डी बाय dx ऑफ x रेज टू n मायनस 1 वाला. ठीक आहे, म्हणजे n इंटू x रेज टू n मायनस 1. ठीक आहे, आणि इथं डी बाय dx ऑफ x आहे, मग डी बाय dx ऑफ x काय राहतं बघा, पहिलाच फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, डी बाय dx ऑफ x 1 राहतं. ठीक आहे, मग याच्यानुसार इथे येणार आहे 3 इंटू x रेज टू 3 मायनस 1 मायनस इथे येणार 3 इंटू 1 ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा आता इथं हे x रेज टू 3 आहे आणि मायनस 3x, इथं जर x कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, x स्क्वेअर मायनस 3 अपॉन हा x प्लस लॉग x, इथं ब्रॅकेटमध्ये येणार 3x स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे, मग बघा हा इथं x कॅन्सल होणार, डी बाय dx. आता हा x आणि हा x काय झाला, कॅन्सल झाला, कारण की न्यूमरेटर डिनॉमिनेटरला पण आहे, तर दोन्ही कॅन्सल झाले. फायनल आन्सर राहिलं इकडे लिहितो. ठीक आहे,
मग dy बाय dx इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस लॉग ऑफ 3x स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे, हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, बघा इथं आपण काय केलं, ठीक आहे, पार्टिशन लाईन आहे. बघा इथं आपल्याला फंक्शन दिलेलं होतं y इक्वल्स टू एक्स रेस टू 3 मायनस 3x इंटू, ठीक आहे, इंटू लॉग एक्स. मग इथं आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग नंतर ना हे एक फंक्शन आहे, लिनियर फंक्शन, सॉरी अल्जेब्रिक फंक्शन आहे, आणि हे लॉगॅरिथमिक फंक्शन. मग दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर यू इंटू व्ही रूल यूज करायचं. मग ॲज पर द यू इंटू व्ही रूलनुसार यू इक्वल्स टू काय एक्स रेस टू 3 मायनस 3x आहे, व्ही इक्वल्स टू लॉग एक्स आहे. ठीक आहे, मग याच्यानुसार आपण इथं काय केलं, एक्सपान्शन केलं, आणि नंतर हे 3 स्टँडर्ड फॉर्म्युले यूज केले, लॉग एक्स, एक्स रेस टू एन आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स. त्याच्यानंतर आपल्याला फायनल आन्सर भेटलं डी बाय डी एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस लॉग एक्स, सॉरी लॉग ऑफ, अरे इथं लॉग एक्स आहे, लॉग ऑफ नाही. ठीक आहे, बघा इथं लॉग एक्स आलेलं आहे. याच्यानुसार इथं लॉग एक्स नंतर न लिहू, आधी ते पाठीमागची टर्म लिहा, 3x स्क्वेअर मायनस 3 इंटू लॉग एक्स. हे काय आपलं फायनल आन्सर. ही टर्म आधी लिहिली, ही टर्म नंतर न लिहिली. ठीक आहे.